आहे. वर्दी मिळेल बोलून नाही दाखवायचं, आपल्याला मिळूनच दाखवायची, लढाई लढायची बघा. आणि बघा ही आयुष्यामधली सर्वात मोठी संधी असेल, ही जर संधी आपल्या हातातून गेली तर बघा आपण आयुष्यभर पस्ताव करत राहतो. त्यामुळे आपल्या हातामध्ये जे काही 2-3 महिने असतील ते पूर्णपणे अभ्यासामध्ये घालवायचे आहेत आणि हा व्हिडिओ शांतपणे नोट्स काढायचे आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन कानामध्ये हेडफोन घालून पूर्णपणे ऐकायचं आहे. बघा या ठिकाणामधून आपल्याला 100 ने 101% फायदा होणार आहे. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते मी सुरुवातीला सांगतो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा 2000 लाईक ठेवू. तुम्हाला लगेचच्या लगे बघा लाईकचे बटन टच करायचं आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो कारण की मध्ये डिस्टर्ब नाही व्हावा म्हणून. 2000 लाईक कंप्लीट करायचे बघा, पूर्णपणे लाईक करायचं आहे, सर्वांनी लाईक करायचं बघा. लाईक केल्यावर कळतं जी काय आपली मेहनत आहे बघा ती 100% काम करते. चला आता काही न सांगता आपण लगेचच्या लगेच आपला पहिला प्रश्न बघा. BCCIचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रॉजर बिन्नी हे BCCIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. कोण बनलेत बघा? रॉजर बिन्नी. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. कुणी पण सांगन काय झाडी, फक्त झाडी विचारली, आपल्या डोंगर बिंगर काय नाही. तर बघा झाडी. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त अरण्याची टक्केवारी जास्त आहे. आलं लक्षात? तर बघा गडचिरोली जिल्हा अतिशय पूर्वेकडील जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्याला बघा छत्तीसगड राज्याची सीमा टच होते. सर्वांना माहिती आहे छत्तीसगड राज्याची सीमा टच होते. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं काटेपूर्णा? तर काटेपूर्णा अभयारण्य बघा अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? अकोला या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा आहे. पुढचा प्रश्न. ज्या कर्मधारय समासात पहिलं पद पूर्वपद बघा संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्याला टिंबटिंब समास असं म्हणतात. तर त्याला बघा द्विगु समास असं म्हणतात. आलं लक्षात? द्विगु समास. पहिलं पद बघा संख्यावाचक असल्यास त्याला द्विगु समास म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा. विद्युत ऊर्जेचं एकक कोणतं आहे? काय प्रश्न आहे बघा. विद्युत ऊर्जेचं एकक कोणतं आहे? तर बघा किलोवॅट आवर. लक्षात ठेवा किलोवॅट आवर हे काय बघा विद्युत ऊर्जेचं एकक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर बघा कोकणच्या दक्षिण सीमेवरून तेरेखोल. लक्षात ठेवा तेरेखोल नदी वाहत असते. पुढचा प्रश्न आहे बघा. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? तर बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला शब्द असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 शब्द असं म्हणतात. लोक आयुक्त हे जे काय पद आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं? तर लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये 1972 मध्ये आलं होतं. लक्षात ठेवा 1972 मध्ये. सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडण्यासाठी विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केलेलं आहे? ते विधेयक आपल्या महाराष्ट्र राज्याने मंजूर केलेले बघा. सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यासाठी. पुढचा प्रश्न काय बघा. खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? म्हणजे खानदेश भागामध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर अहिराणी भाषा बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 1. अगला प्रश्न बघा. महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी हे चित्रनिर्मितीचं केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर हे बघा कोल्हापूर या ठिकाणी उभारण्यात आलं बघा. ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस ही पुणे जिल्ह्यामध्ये चालू करण्यात आलेली. लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे तेथे काय उणे? आकाशातील निळा रंग प्रकाशामध्ये टिंबटिंबचं उदाहरण आहे. आकाशातील निळा रंग प्रकाशात टिंबटिंबचं उदाहरण आहे. ते बघा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा अपस्करण अपवर्तन नाही. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ. तर हे बघा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. औरंगाबादचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर लक्षात ठेवा बघा या ठिकाणी संभाजीनगर. आलं लक्षात? संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे बघा. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा गोदावरी नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवा गोदावरी. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने प्रसिद्ध होत्या किंवा लिहायच्या? तर डॉक्टर राखमाबाई. लक्षात ठेवा राखमाबाई. पुढचा प्रश्न आहे. निष्काम कर्म मठाचं उद्दिष्ट काय होतं? या ठिकाणी आपल्याला विचारले उद्दिष्ट काय होतं? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 स्त्रियांची सेवा करणे. जे काही स्त्रिया असतील बघा
ते स्त्रियांची सेवा करणे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. द्रौपदी मुर्मू देशाच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर द्रौपदी मुर्मू बघा 15व्या राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 2 कितव्या? 15व्या. आलं लक्षात? यांच्या अगोदर कोण होतं? तर यांच्या अगोदर होते बघा रामनाथ कोविंद. आलं लक्षात? रामनाथ कोविंद. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. एकदम IMP क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न बघा 48वी G7 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर राईट आन्सर आहे बघा ही जर्मनी क्रून या ठिकाणी पार पडली. लक्षात ठेवा 48वी G7 शिखर परिषद जर्मनी क्रून या ठिकाणी पार पडलेली. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे उपयुक्तच असे प्रश्न बघणार आहेत. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटेल की खरोखर आपण काही ना काही शिकलेलो आहेत. आणि सर्वांनी पेन आणि वही घेऊन बसायचं आहे. पेन आणि वही घेऊन आणि सर्वांनी नोट्स काढायचे आहेत जेणेकरून जास्तीत जास्त दिवस आपल्याला या ठिकाणी लक्षात राहील. आर्थिक कारवाई कृती दलाचे म्हणजेच काय FATF याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 T राजाकुमार. आलं लक्षात? T राजाकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? तर बघा सत्यशोधक समाजाचं मुखपत्रक होतं ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 दीनबंधू. आलं लक्षात? सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. पुढचा प्रश्न आहे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज कोणत्या ठिकाणी स्थापन केलं? तर बरोबर उत्तर आहे बघा श्रीरामपूर या ठिकाणी स्थापन केलं. ऑप्शन क्रमांक 1 श्रीरामपूर या ठिकाणी स्थापन केलं होतं. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? तर राईट आन्सर आहे बघा पुणे या ठिकाणी स्थापना झाली. लक्षात ठेवा पुणे. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर लातूर जिल्ह्याला बघा 4 जिल्ह्यांची सीमा टच होते. पुढचा प्रश्न आहे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 अश्विनी वैष्णव सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 1 2 जानेवारीला साजरा केला जातो. आणि 21 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तो खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी डोक्यामध्ये फिट करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर लक्षात ठेवा विवेक फणसाळकर. ऑप्शन क्रमांक 3 विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त आहेत पहा. पुढचा प्रश्न बघा यतो शौर्यस्तो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचं आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 फोर्स 1. कोणाचं आहे बघा हे फोर्स 1चं आहे. तर मित्रांनो बघा आपल्यासाठी मी एक PDF बनवलेली बघा. ही PDF बघा आपले जे काही व्हिडिओ झाले असतील त्या सर्वांचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते सर्व एका PDF आपण केलेले आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी बघा तुम्हाला ती नक्कीच फायदेशीर असणार आहे. ती PDF फक्त 50 रुपयाला आपल्यासाठी अवेलेबल केली. 50 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत बघा. हा जो काय आपला फोनपे नंबर आहे यावर सेंड करायचे आहेत किंवा जो काय हा QR कोड दिलेला आहे बघा हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि त्यावरती 50 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला 827555 8283 या नंबरला सेंड करायचा आहे. तातडीने तुम्हाला हे PDF पाठवले जाईल. यामध्ये बघा पूर्णपणे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जबरदस्त रिव्हिजन असे क्वेश्चन टाकलेले आपण. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर आलं लक्षात ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 गडद निळा. कोणता आहे बघा गडद निळा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तो ऑप्शन क्रमांक 4 राहुल नॉर्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत पहा. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार आहेत राष्ट्रपती यांना. ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. साहित्य शास्त्र कला समाजवादी इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त टिंबटिंब इतक्या सदस्यांची राष्ट्रपती आपल्याला विचारले राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. तर किती बघा 12. ऑप्शन क्रमांक 3 12 इतक्या सदस्याची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवरती करू शकतात. पुढचा प्रश्न आहे बघा भारताचे नवे अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा R व्यंकटरमणी. लक्षात ठेवा R व्यंकटरामणी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रसभेत जहाल गटाचा उदय होण्यास खालीलपैकी कोणती बाब
विशेषत्वाने कारणीभूत ठरली? तर बरोबर उत्तर आहे बघा, बंगालची फाळणी ही विशेषत्वाने कारणीभूत ठरली होती. महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा आहेत? एकदम IMP क्वेश्चन आहे. तर 288 जागा आहेत. किती? 288 जागा. पुढचा प्रश्न आहे बघा, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही नावं कशाशी संबंधित आहेत? ती बघा क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग हे काय बघा क्षेपणास्त्र आहेत. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रसभेत जहाल गटाचा उदय होण्यास खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत ठरली? डबल प्रश्न झाला आपला. कोणती बघा? बंगालची फाळणी. की बघा ऑप्शन क्रमांक 3 33 इतकी. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? तर 2025 पर्यंत बघा क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश टिंबटिंब वर्षे वयाचे तितके वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती राहू शकतात. तर बघा 65 वर्षापर्यंत राहू शकतात. भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 124व्या कलमानुसार. किती? 124. कोणत्या संस्थेने अलीकडे परम अनंता सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलं आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 IIT गांधीनगर. IIT गांधीनगर. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेत जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 250 इतके सदस्य असतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येणार नाही विचारलं आपल्याला? तर हायड्रोजनला बघा निष्क्रिय वायू म्हणता येणार नाही. बाकी बघा हेलियम, ऑर्गॉन आणि निऑन हे काय बघा निष्क्रिय वायू आहेत बघा. हायड्रोजन नाहीये. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेत घटक राज्याच्या विधानसभांनी निवडून दिलेल्या जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सदस्य असतात? तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 238 सदस्य असतात. किती? 238. पुढचा प्रश्न बघा, आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी ही अहरित वनस्पती परजीवी आहे. तर बघा आंब्याच्या झाडावर वाढणारी कोणती आहे? तर अमरवेल म्हणतात. सर्वांचा पाठ असेल तिला अमरवेल म्हणतात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 ते 26 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब या किरणांना वस्तुपान नसतं. आता खालीलपैकी कोणत्या किरण? अल्फा, क्ष, गॅमा का बीटा? तर बरोबर उत्तर बघा याचं ऑप्शन क्रमांक 3 2 आणि 3. 2 नंबरचं कोणतं बघा क्ष किरण आणि 3 नंबरचं कोणतं बघा गॅमा किरण. या 2 किरणांना बघा वस्तुमान नसतं. बाकीच्याला बघा अल्फाला असतं आणि बीटाला सुद्धा असतं. नेक्स्ट आहे बघा, नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या बनवलेल्या असतात? तर ॲल्युमिनियमच्या बनवलेल्या असतात बघा नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या. क्षयरोगाच्या निदानासाठी कोणती चाचणी केली जाते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 मॅटॉक्सची चाचणी केली जाते. खालीलपैकी काय वायुरूप आहे? खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर बघा क्लोरीन हे बघा वायुरूप आहे. लक्षात ठेवा क्लोरीन. खालीलपैकी कोणतं राज्य भारतातील पहिलं सायबर तहसील तयार करणारं राज्य ठरलं? तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 B मध्य प्रदेश राज्य ठरलेलं आहे. जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा काय होतं? तर ऑप्शन क्रमांक 2 बंदूक बघा विरुद्ध दिशेने गतिमान होते. लक्षात ठेवा हो न्यूटनचा नियम आहे. कोणता नियम आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पुढीलपैकी हिरड्यातील रक्तस्राव कोणता घटक रोखतो? तर हिरड्यामधून रगात येत असेल तर कोणतं व्हिटॅमिन आपल्याला रोखलं जातं? तर ॲस्कॉर्बिक आम्ल. या पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे? तर भारतातील सर्वात लांब धरण आहे बघा हिराकूड ओडिसा. लक्षात ठेवा हिराकूड ओडिसा हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे टिंबटिंब इतकी किलोमीटर आहे? तर राईट आन्सर आहे बघा पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे 750 इतकी बघा. किती? 750. लक्षात ठेवा 750. पुढचा प्रश्न आहे, 6 क्रिकेट विश्वचषक खेळणारा तिसरा क्रिकेटपटू खालीलपैकी कोण आहे? तो कोण आहे बघा मिताली राज. ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज. पुढचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरात किती शारीरिक कार्यप्रणाली किंवा इंद्रिय संस्था कार्यरत आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 10 इतके आहेत बघा. किती? 10 इतक्या.
तर बघा एक धातूचा गोळा किंवा बॉल घेतला, त्याचं राखेलमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये आणि ग्लिसरीनमध्ये क्रमाक्रमाने वजन केलं तर त्याचं वजन सर्वात कमी कोणत्या पदार्थामध्ये भरेल? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ग्लिसरीनमध्ये सर्वात कमी भरेल. पुढचा प्रश्न आहे बघा, कॅन्सर कर्कजन्य रोगासंबंधित खाली दिलेल्या विधानापैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं कॅन्सर संदर्भामध्ये. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, हा रोग विशिष्ट अवयवांनाच होतो. हे काय बघा चुकीचं आहे. बाकीचे बघा, हा अनुवांशिक नाही, हा रोग संसर्गजन्य नाही, हा रोग कोणत्याही प्राण्यास होऊ शकतो. धोतऱ्याच्या फुलामधील परागीभवन प्रामुख्याने टिंबटिंब मार्फत होतं. धोतऱ्याच्या फुलामधील परागीभवन प्रामुख्याने टिंबटिंब मार्फत होतं. तर बघा कीटकामार्फत होतं. ऑप्शन क्रमांक 2 कीटकामार्फत. ग्लोबल कोलॅबोरेशन व्हिलेज या कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर कोणती बघा जागतिक आर्थिक मंच. ऑप्शन क्रमांक 2 जागतिक आर्थिक मंच. तर मित्रांनो थोडं माइंड फ्रेश करून बघू आपण. तर सध्या आपल्या वर्गातले मित्रमैत्रिणी काय करतात बघा, लग्नाचं ते नसतं का सकाळी आंघोळीची वेळेस तसं खेळत आहेत, पण आपण सकाळ सकाळ काय करतात बघा, हिटरमध्ये पाणी तापलं की नाही बघतो. मित्रांनो हे दिवस बदलायचे असतील तर आपल्याला कुठं ना कुठं चिटकावं लागणार आहे. चिटकावं म्हणजे काही हिटरला नाही चिटकायचं, नोकरीला चिटकावं लागणार आहे, तेव्हाच आपले दिवस बदलणार आहेत. आता आपल्याला बघा हो मानणारी नाही पाहिजे तर आहो मानणारी भेटली पाहिजे. काय आहो. तर मित्रांनो जाऊ दे, आपलं कायचा विषय होता, फक्त आपला थोडं माइंड फ्रेश करण्यासाठी होता. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे येऊ. ग्लोबल कोलॅबोरेशन व्हिलेज या कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर हे जागतिक आर्थिक मंचाचा उपक्रम आहे बघा. कशाचा? जागतिक आर्थिक मंचाचा. पुढचा प्रश्न आहे बघा, WHO ने भारताला पोलिओ मुक्त कधी घोषित केलं होतं? तर 2014 मध्येच आपल्याला पोलिओ मुक्त घोषित केलेलं आहे पहा. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं? तर फ्लोरीन. ऑप्शन क्रमांक 4 फ्लोरीन हे बघा दंतक्षय रोखण्यासाठी खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं. आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कानामध्ये हेडफोन घालून आणि एका कोपऱ्यामध्ये जा आणि वही आणि पेन घेऊन नोट्स काढायचे आहेत आपल्याला. हवामानाच्या प्रकाराचं वर्गीकरण करताना खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही? प्रश्न सगळे आपण क्वालिटी घेतलेले आहेत, एकही पांचट प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 4 विषुववृत्तीपासूनचे अंतर. लक्षात ठेवा, हवामानाच्या प्रकाराचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही? तर बघा या बाबीचा विचार केला जात नाही. कोणत्या? विषुववृत्तापासूनचे अंतर. आणि विचार कशाचा केला जातो? तापमान पर्जन्य, जलसंतुलन आणि बाष्प उत्सर्जन याचा काय केला जातो? विचार केला जातो. पुढचा प्रश्न बघा, मोत्यांमधील जो काय रासायनिक घटक असतो तो कोणता आहे? तर बघा राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात ठेवा, मोत्यांमधील रासायनिक घटक कोणता आहे बघा? कॅल्शियम कार्बोनेट. आणि कोणत्या प्राण्यापासून मोती मिळवला जातो? हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, मी शेवटी सांगणच, पण तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. खालीलपैकी कशामुळे खचदरी रिफ्ट व्हॅली तयार होते? खालीलपैकी कशामुळे खचदरी रिफ्ट व्हॅली तयार होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीमधील जे कवचामधील तणाव आहे त्याच्या बलांमुळे रिफ्ट व्हॅली तयार होते. पुढचा प्रश्न आहे बघा, टेड्रोस ॲधनॉम गॅब्रियस यांची कोणत्या संस्थेचे प्रमुख म्हणून पुन्हा निवड झालेली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 WHO. यालाच आपण काय म्हणतो बघा? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. अगला प्रश्न बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? त्याचे महानिदेशक म्हणून दिनकर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली. पुढचा प्रश्न बघा, गरम कोरडा उन्हाळा. काय प्रश्न आहे? गरम कोरडा उन्हाळा, सौम्य हिवाळा, मध्यम पाऊस व भरपूर सूर्यप्रकाशी टिंबटिंब हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. तर बघा ही तैगा हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. लक्षात ठेवा, तैगा हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 मुक्त अर्थव्यवस्था. काय बघा? मुक्त अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न आहे बघा, थोडी घाई होत असेल तर मित्रांनो आपल्याला अजून बरेच प्रश्न बघायचे, त्यामुळे आपण घाई करत आहोत. जर तुम्हाला स्लो करायचं असेल तर स्लो करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून बघा आपली पटपट रिव्हिजन होईल.
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला कोणती आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अरुमिमा सिन्हा. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही? तर बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डबल प्रश्न झाला मुक्त अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न घ्या. टिंबटिंब यांनी 1886, 1893 व 1906 असे 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे. राईट आन्सर बघा दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी यांनी 1986, 1993 आणि 1906 मध्ये काय केलेलं बघा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. एकदम IMP क्वेश्चन आहे. सर्वांनी लिहून घ्या. कंबाईन लेआवर प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा बुद्धाचा धर्मग्रंथ आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 त्रिपिटक. लक्षात ठेवा त्रिपिटक हा काय बघा गौतम बुद्धाचा धर्मग्रंथ आहे. अगला प्रश्न बघा क्योटो करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कोणता? क्योटो करार. तर हा पर्यावरणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण. अगला प्रश्न बघा रास बिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली जी काही सुरत येथील अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये जहाल आणि मावाळ असे उघड उघड 2 गट पडले. तर हे अधिवेशन कोणत्या वर्षी भरलं होतं? बघा तट पडले. या ठिकाणी तट पडले. तर या अधिवेशनाचं आपल्याला साल विचारलंय ते 1907 मध्ये भरलं होतं. बघा रास बिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं सुरत अधिवेशन. तर बघा यामध्ये जहाल आणि मावळ असे उघड उघड 2 तट पडले होते. ते 1907 मध्ये हे अधिवेशन झालं होतं. आपल्याला विचारलंय साल. अगला प्रश्न बघा राष्ट्रसभेचे क्रमाने 3रे परंतु पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी होते. कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील एक छोटंसं शहर पळमनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? पळमनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? ते बघा टेराकोडा खेळणीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? टेराकोडा खेळणीसाठी. पुढचा प्रश्न बघा कोणता दिवस हा जागतिक महासागर दिन वर्ल्ड ओशियन डे म्हणून साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक 3 8 जून. कधी? 8 जूनला हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर पुणे महानगरपालिका आहे. कोणती? पुणे. पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे खत रंगहीन असतं. तर कोणतं हे खत रंगहीन असतं? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 सोडियम नायट्रेट हे काय असतं बघा रंगहीन असतं. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणाच्या दुधामध्ये अधिक स्निग्धांश आढळतो? तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 रेनडियर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं जळण वायुरूप नाही? आता पेटवायची वस्तू कोणती वायुरूप नाही आपल्याला विचारलंय. तर स्पिरिट. ऑप्शन क्रमांक 1 स्पिरिट. बाकीचे बघा सगळे वायूमध्ये आपल्याला आढळतात. तर बघा संत्रे खालीलपैकी कशाचा स्रोत आहे? तर जीवनसत्वाचा स्रोत आहे. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरवण्यात आला आहे? तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ब्रिटिश लोकांच्या गुणांचं अनुकरण करा पण आधारून नको असे कोण म्हणालं होतं? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 1 गो ग आगरकर. भारतात पहिली कागद विरहित पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली कागद विरहित पेपरलेस विधानसभा आहे. ऑप्शन क्रमांक 3 नागालँड. कोणती आहे? नागालँड. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती कलम राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत? आता आपल्याला कलम विचारलेत तर कलम 352 कलम 356 आणि कलम 360 हे बघा राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी कमल किशोर तातेड. पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. ही विधान संपूर्ण बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 संपूर्ण बरोबर आहे. 101 नंबरचा प्रश्न आहे 6 फेब्रुवारी 2022 रोजी महान गायिका लता मंगेशकर यांचं निधन झालं तर त्यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? लता मंगेशकर यांचा जन्म ते मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला होता. एकदम IMP क्वेश्चन आहे. स्टार मारून लिहून ठेवा.
6 फेब्रुवारी 2022ला निधन झालं होतं. त्यांचा जन्म झाला होता मध्य प्रदेशमध्ये. बांबू म्हणजे एक प्रकारचं काय आहे बघा, गवतच आहे. बांबू म्हणजे एक प्रकारचं काय आहे, गवतच आहे बघा. टिंबटिंबला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1, सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? शेंबडपोरका सांगन दुसरीचं, कारण की त्यांना सुद्धा आहे मानवी शरीरामधील यकृती बघा सर्वात मोठी ग्रंथी आहे. हवेत तापवल्यानंतरही टिंबटिंब या धातूचं ऑक्सिडेशन होत नाही. तर बघा सोने आणि प्लॅटिनियमचं ऑक्सिडेशन होत नसतं. भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर आत्ताच बघितलं बघा, नागालँड ही पेपरलेस विधानसभा आहे. गुडघ्याच्या व कोपऱ्यांचा साधा कोणत्या प्रकारचं उदाहरण होईल? तर हे बघा बिजागरीचा सांध्याचं उदाहरण आहे बघा. कोणत्या? बिजागरी. दरवाजेची बिजागरी ती नाही बघा, आपल्या सांध्याची बघा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रकारच्या पावसामध्ये खालील बाबी आढळतात. आता कोणताही पाऊस आला तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी आढळतात? हवा वर गेल्याने शीतन आणि संगणन होतं, बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता आदिवासी गट अंदमान बेट समूहामध्ये आढळतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बघा. पुढचा प्रश्न बघा, पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलादामध्ये तर लोखंड आणि निकेलचा समावेश पोलादामध्ये केला जातो. लोखंड आणि निकेल. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. रणजित सिंह डिसल यांना कोणता पुरस्कार मिळाला? तर रणजित सिंह डिसल यांना बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार मिळालेला आहे बघा. आणि रणजित सिंह डिसल यांना बघा ग्लोबल टीचर पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक आहेत बघा कपिल देव. लक्षात ठेवा, कपिल देव. उपनगरांसह मुंबई जगातील सर्वात मोठं शहर कितवं आहे? तर मुंबई हे जगातील कितवं मोठं शहर आहे? 5वं. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत? ते बघा 15व्या राष्ट्रपती बनले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 15व्या. भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली? तर बघा भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस ही पुणे या ठिकाणी चालू करण्यात आली. कुठं? पुणे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022मध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं? तर संकेत सागरनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकलेलं आहे. ग्रे हाऊस हे नक्षलवादी विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलं? ते आंध्र प्रदेशने उभारलेलं आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर 1976मध्ये दुरुस्त करण्यात आली. कधी? 1976मध्ये दुरुस्त करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? तर बरोबर उत्तर आहे बघा पुरंदर या ठिकाणी बघा SRPFची स्थापना झाली. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून कोणतं सशस्त्र दल काम करतं? तर ऑप्शन्स क्रमांक 2 फोर्स 1 हे काम करतं. कोणतं? फोर्स 1. सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? तर सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत बघा अजित डोवाल. कोण आहेत? अजित डोवाल. C-60 फोर्स ब्रीद वाक्य काय आहे? तर बघा वीरभोया वसुंधरा हे काय बघा C-60 फोर्स ब्रीद वाक्य. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागू नये? तर यवतमाळची लागू नये बघा. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रजनीश सेठ बघा महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न बघा, मानवत, सेलोपूर्णा आणि टिंबटिंब हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर परभणी जिल्ह्यामधील आपल्याला तालुके ओळखायचे आहेत बघा मानवत, सेलोपूर्णा आणि सोनपेठ हे काय आहेत बघा परभणी जिल्ह्यामधील तालुके आहेत. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1876मध्ये मुंबईत पहिली रात्रीची शाळा चालू केली होती. तर भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी 1876मध्ये मुंबईमध्ये पहिली रात्रीची शाळा चालू केली होती. टिंबटिंब हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे. तर दर्पण हे बघा पहिले मराठी वृत्तपत्र आहे. कोणतं? दर्पण. पुढचा प्रश्न बघा, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य यांनी चालू केली होती बा. कोणी? गजाननराव वैद्य यांनी. सन 1927मध्ये
डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुरू केलेलं बहिष्कृत भारत हे काय होतं? ते बघा पक्षिक होतं. ऑप्शन क्रमांक 4. आर्य महिला समाज या टिंबटिंब शाखा होती. तर बघा प्रार्थना समाजाची एक शाखा होती. पुढचा प्रश्न बघा, आशिया पॅसिफिक सस्टेनेबिलिटी इंडेक्स 2021 या निर्देशांकानुसार अव्वल शहर कोणतं आहे? तर सिंगापूर हे बघा अव्वल शहर आहे. नेक्स्ट बघा, जागतिक राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारी 2022 नुसार योग्य शहराच्या यादीमध्ये पहिलं शहर कोणतं आहे? तर बघा व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया. कोणतं आहे बघा? व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला होता? तर शिवजयंती चालू केली होती. कोणी? बाळ गंगाधर टिळक यांनी. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. तर आगा खान पॅलेस महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी? तर पुणे जिल्ह्यामध्ये आगा खान पॅलेस स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, सागर तळाशी आपणास टिंबटिंबचे थर आढळतात. तर कशाचे थर आढळतात? तर सायमाचे थर आढळतात. लक्षात ठेवा, सायमा. तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूला जमीन असलेल्या भूप्रदेशाला कोणती संज्ञा आहे? तर याला काय म्हणतात बघा? द्विकल्प असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 द्विकल्प. समुद्रमार्गे आफ्रिकेला वळसा घालताना लागणारे भूशीर कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा? केक ऑफ गुड होप. केक नाही, केप ऑफ गुड होप. पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिलं पॉलिनेटर पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? ते बघा उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आले. कोणत्या? उत्तराखंड. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली. कोणाची? अजय भूषण पांडे. आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे ब्रिटिशांच्या जोखडीतून मुक्त केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना कोणती नावं दिली होती? तर कोणती दिली होती बघा? शहीद आणि स्वराज्य ही नावं दिली होती. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे. शहीद आणि स्वराज्य ही नावं दिली होती. खालीलपैकी कोणाचा आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांत समावेश नव्हता? तर जनरल चौधरी यांचा समावेश नव्हता. बघा खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये चालवत होतं? तर बघा लाला हरदयाळ हे काय करीत होते? गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये चालवत होते. विद्यार्थी वर्गात मुक्त व सदनशीर कार्य करण्यासाठी भगतसिंग सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? तर लाहोर विद्यार्थी सभा. लक्षात ठेवा, विद्यार्थी वर्गात मुक्त आणि सदनशीर कार्य करण्यासाठी भगतसिंग आणि सुखदेव यांनी कोणती केली होती बघा? लाहोर विद्यार्थी सभा. इसवी सन 1908 मधील टिळकांवरील खटल्यात त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं? तर कोणी घेतलं होतं बघा? बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतलं होतं. बिहू हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा, बिहू हा महोत्सव आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. कुठं? आसाम. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर खटल्य जवाहरलाल नेहरू यांचं वकीलपत्र घेतलं होतं. ते कोण चालवत होते? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 3 दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. तर हे गीत सरकारने राष्ट्रगीत म्हणून ठरवलं होतं. तर कोणतं गीत होतं पहिल्यांदा राष्ट्रगीत? तर राईट आन्सर आहे बघा सब सुख चैन की. सन 1957च्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा टिंबटिंब ही युद्ध घोषणा दिली. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 चलो दिल्ली ही काय केली? युद्ध घोषणा दिली. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आणि परिसरात प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना कोणी केली होती? नाना पाटील यांनी केली होती. लक्षात ठेवा, नाना पाटील. कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक C आयुष मंत्रालय. कोणी केलं बघा? आयुष मंत्रालयाने स्थापना केलेली. खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही? तर कशाचा होत नाही बघा? मतदानाचा हक्क बजावणे याचा कर्तव्यामध्ये काय होत नाही? समावेश होत नाही. बाकीचे बघा राष्ट्रगीताचा मान राखणे, राष्ट्रध्वजाचा मान सुद्धा राखणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे सुरक्षित राखणे. जर भारताच्या एखाद्या नागरिकाने स्वखुशीने परदेशामध्ये नागरिकत्व पत्करलं
तर त्याचं भारतातील बघा नागरिकत्व संपुष्टात येईल. हे विधान काय बघा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. एक हॉटेल चालवणे आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य करणे राज्यपालाच्या कार्याचे अशा प्रकारचे वर्णन कोणी केलं होतं? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 3. के.एम. मुन्शी यांनी केलं होतं. कोणी केलं होतं बघा? के.एम. मुन्शी यांनी केलं होतं. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा राष्ट्रपतीस राज्यपालांच्या सल्ल्यानुसार टिंबटिंब कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3. कलम 356 नुसार काय केली जाते? आणीबाणी जाहीर केली जाते. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा. घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे? तर कलम 360 नुसार काय बघा याचा अधिकार आहे. किती? कलम 360 नुसार. बाह्य आक्रमणामुळे अथवा अंतर्गत बंडीमुळे जेव्हा देशाची एखाद्या भागाला धोका पोहोचतो तेव्हा राष्ट्रपती कलम टिंबटिंब अन्वये आणीबाणी पुकारू शकतात. तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1. कलम 352 अन्वये. किती? कलम 352 अन्वये. केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या टिंबटिंब वर्षापर्यंत अधिकारावर राहता येतं, तर 65 वर्षापर्यंत अधिकारावरती राहता येतो. केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा 6 वर्षाचा असतो. किती? 6 वर्ष. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर बघा संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. कोणत्या? संगीत. पुढचा प्रश्न आहे बघा. कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांसाठी पर्यावरण आणीबाणी घोषित केली होती? तर बघा पेरू या देशाने घोषित केली होती. कार्बोनिक अल्ट्रा हायड्रेट म्हणजे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3. कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत? तर या ठिकाणी आपल्याला बरोबर जोड्या ओळखायच्या आहेत बघा. सेसे माशी निद्रा रोग ही सुद्धा बरोबर आहे. मादी ॲनिफोलिस डास याच्यामुळे काय होतं बघा? हिवताप होतो. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर वालुमक्षिका काळा आजार हे सुद्धा बरोबर आहे. कॉलरा पिसवामुळे होतं का? नाही. तर कॉलरा. युरेनियमच्या अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची संख्या अनुक्रमे किती असते? तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 4. 92 व 146 इतकी असते. लक्षात ठेवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. हेलियम या मूलद्रव्याचा अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या समसमान म्हणजे प्रत्येकी किती असते? म्हणजे इतकी असते. तर बघा 2 इतकी असते. पुढचा. खालीलपैकी टिंबटिंब या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो? तर बघा टंगस्टन. टंगस्टनची संज्ञा काय बघा? W. लक्षात ठेवा. आणि टंगस्टन बघा जे आपला बल्ब असतो बघा जुना बल्ब त्याच्यामध्ये वापरलं जातं टंगस्टन. पिवळा बल्ब. पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? सर्वांना माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा भारतीय संविधानाचे जनक आहेत. पुढचा प्रश्न. विद्युत इस्त्रीसाठी साधारण टिंबटिंब इतकी विद्युत शक्ती वापरात आणली जाते? तर 500 वॅट इतकी शक्ती वापरली जाते. किती? 500 वॅट. आणि विद्युत जे काही इस्त्री असते त्याच्यामध्ये नायक्रोम वापरलं जातं बघा. नायक्रोम. अभ्रकाखाली नायक्रोम वापरलं जातं. आम्लामध्ये टिंबटिंब हे मूलद्रव्य असतं. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2. हायड्रोजन. लक्षात ठेवा आम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असतं. कोणतं? हायड्रोजन. खालीलपैकी कशाला चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? तर बघा कोबाल्टला चुंबकीय पदार्थ म्हणता येईल. कोबाल्टला. पुढचा प्रश्न बघा. हे 3 प्राथमिक किंवा मूळ रंग आहेत. आपल्याला मूळ रंग विचारलेत तर बघा निळा, हिरवा आणि लाल हे काय आहेत बघा? प्राथमिक किंवा मूळ रंग आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 4. फ्रान्स या देशाचं सहकार्य लाभलेलं आहे. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राईट आन्सर आहे बघा अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा. सिलिका आणि ॲल्युमिनियम यासारख्या हलक्या मूलद्रव्याच्या संयोगाने बनलेल्या
भूकवचाच्या वरच्या थराला कोणती संज्ञा आहे? तर कोणती बघा, सियाल ही संज्ञा आहे. कोणती? सियाल ही संज्ञा आहे. पुढचा प्रश्न बघा, भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात किंवा आढळतात? तर बघा, सदाहरित ओक, ऑलिव्ह, संत्रे आणि द्राक्षे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? खालीलपैकी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे बघा. पृथ्वीवरील भूकवचालाच आपण शिलावरण असं म्हणतो. एकदम बरोबर आहे. पृथ्वीवरील पाण्याच्या आवरणास आपण जलावरण असं म्हणतो. हे पण बरोबर आहे. पृथ्वीभोवती गोलाकार वायुरूप आवरणास आपण वातावरण म्हणतो. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. आणि सागर तळाला मध्यावरणास असं संबोधलं जातं. हे चुकीचं आहे. मग ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बघा चुकीचा ऑप्शन आहे. पृथ्वीच्या उत्तर वा दक्षिण ध्रुवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्षवृत्तावर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 90 अक्षांश. लक्षात ठेवा, 90 अक्षांश. हिंदी महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्याचं नाव काय आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. हे काय बघा त्याचं नाव आहे. खालीलपैकी कोणतं एक तायगा किंवा बोरियल प्रकारच्या वनांचं वैशिष्ट्य नाही विचारलं आपल्याला. तायगा किंवा बोरियल प्रकारच्या वनांचं वैशिष्ट्य नाही. तर बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 4 वृक्षांचं लाकूड मजबूत आणि टणक. हे काय बघा याचं वैशिष्ट्य नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? ते बघा वलीय पर्वत आहेत. लक्षात ठेवा, वलीय प्रकारचे पर्वत आहेत. एकदम IMP क्वेश्चन आहे. वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश बघा ऑप्शन क्रमांक 2 इक्वेडोर. लक्षात ठेवा, इक्वेडोर. पुढचा प्रश्न बघा, 8 एप्रिल 1929 रोजी सरदार भगतसिंगांनी कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडून आणला. खालीलपैकी कोणाच्या साथीने? बघा कोणाच्या साथीने आणला होता तो? तर बघा बटुकेश्वर दत्त यांच्या साथीने. कोणाच्या? बटुकेश्वर दत्त. खालीलपैकी टिंबटिंब यांचा मिरजकाटामध्ये सहभाग होता. तर कोणाचा होता? ऑप्शन क्रमांक 3 श्रीपाद अमृत डांगे यांचा बघा मिरजकाटामध्ये काय होता? सहभाग होता. पुढचा प्रश्न बघा, अल हिलाल. काय प्रश्न आहे बघा, अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी चालू केलं होतं? तर मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वर्तमानपत्र चालू केलं होतं. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत असत? तर न्यू इंडिया हे वर्तमानपत्र बिपिन चंद्रपाल. ऑप्शन क्रमांक 1 बिपिन चंद्रपाल चालवत होते. महत्त्वाचा प्रश्न आहे, सन 1930च्या चितगाव कटामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता? तर कोणाचा नव्हता बघा? चंद्रशेखर आझाद यांचा सहभाग नव्हता. चंद्रशेखर आझाद यांचा सहभाग नव्हता. सन 1930च्या चितगाव कटामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता? प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तर बघा चंद्रशेखर आझाद यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना अधिकच असा स्त्रियांचा सहभाग हे चितगाव कटाचं वैशिष्ट्य होतं. ती खालीलपैकी कोणती स्त्री क्रांतिकारक या कटामध्ये सहभागी नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मी स्वामीनाथन सहभागी नव्हती. चंद्रशेखर आझाद हे काकोरी कटामधील प्रमुख सूत्रधार होत. तर खालीलपैकी कोणाचा या कटामध्ये समावेश नव्हता? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 श्रीपाद अमृत डांगे यांचा समावेश नव्हता. पुढचा प्रश्न काय बघा, चितगाव कट, काकोरी कट आणि मिरज कट तत्कालीन अन्य क्रांतिकारक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सशस्त्र भारतीय क्रांतिकारकावर राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता असं दिसून येत होतं. कोणती राज्यक्रांती होती? रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? काय प्रश्न आहे बघा, सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर राईट आन्सर आहे बघा मोहम्मद बिन सलमान यांची निवड झालेली. लक्षात ठेवा, मोहम्मद बिन सलमान यांची निवड.
पुढचा प्रश्न आहे बघा, लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. शैलेंद्र सिंग, आनंद मिलिंद आणि कुमार सानू यांना बघा लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची व इतर सदस्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 3 राज्यपाल यांना आहे बघा. कोणाला? राज्यपाल. पुढचा प्रश्न बघा, घटनेच्या कितव्या कलमानुसार संसद आणीबाणीच्या काळामध्ये राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदे करू शकतं? बरोबर उत्तर बघा ऑप्शन्स क्रमांक 4 कलम 250 आहे. लक्षात ठेवा, घटनेच्या कितव्या कलमानुसार संसद आणीबाणीच्या काळामध्ये राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदे करू शकतं? तर कलम 250 आहे. पुढचा प्रश्न बघा, 7व्या परिशिष्टातील तिन्ही सूचीमध्ये दिलेल्या विषयाव्यतिरिक्त उर्वरित विषयावर कायदे करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर कायदे करण्याचे अधिकार कोणाला बघा? संसदेला आहे. लक्षात ठेवा, संसदेला. पुढचा प्रश्न, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकारावरती राहता येतं? तर विचारलं आपल्याला मुख्य निवडणूक आयुक्त. तर बघा 65 वर्षापर्यंत अधिकारावर राहता येतं. किती? 65 वर्षापर्यंत अधिकारावर राहता येतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष त्या गृहाचा सदस्य नसतो? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष त्या गृहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभा. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची जी काही प्रक्रियेची सुरुवात आहे खालीलपैकी कोण करत असतं? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 बघा लोकसभा आणि राज्यसभा करत असतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 2000 लाईक ठेवू. मित्रांनो, 2000 लाईक तुम्ही नक्कीच पूर्ण करताल. भारतीय घटनेचा सर्वाधिक भाग हा टिंबटिंबच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे. तर 1935 ऑप्शन क्रमांक 2 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे बा. पुढचा प्रश्न काय बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश टिंबटिंब वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? तर बघा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती राहू शकतात. किती? 65. IIFL वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार सर्वात श्रीमंत कोण आहे? तर कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक डी गौतम अदानी बघा या यादीनुसार अव्वल आहेत बघा. पुढचा प्रश्न काय पहा, कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ टायकथॉन ही स्पर्धा चालू केली होती? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? तर बघा चंद्राला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 27.33 दिवस लागतात. हे पण लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, धातू बरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना टिंबटिंब अशी संज्ञा देण्यात आली. तर कोणती बघा? अमलगम. लक्षात ठेवा, धातू बरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना अमलगम ही संज्ञा देण्यात आली. पुढीलपैकी कोणतं एक अत्यंत अस्थिर स्वरूपाचं आणि शिजवताना आणि साठवल्यामुळे नष्ट होणारं जीवनसत्व आहे? तर क जीवनसत्व बघा हे नष्ट होणारं जीवनसत्व आहे. जास्त भाज्या शिजवल्या तर ही जे काही क जीवनसत्व आहे हे नष्ट होणारं जीवनसत्व आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ हा झाडापासून मिळवला जातो? खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळवला जातो? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 कापूर. हा पदार्थ बघा झाडापासून मिळवला जातो. कोणता? कापूर. खालीलपैकी कोणत्या वायूचे श्वसित व उच्छवासित हवेतील प्रमाण बदलत नाही? तर कोणता वायू येतो बघा? नायट्रोजन. ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजनचं प्रमाण बदलत नाही. पुढचा प्रश्न बघा, घड्याळामधील काटे चकाकण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? तर घड्याळामधील काटे चकाकण्यासाठी फॉस्फरसचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवा, फॉस्फरसचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंबचा धागा इतर तिन्हींच्या धाग्यापेक्षा कमी ज्वालाग्राही आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 रेशीम. लक्षात ठेवा, रेशीमचा धागा इतर तिन्हीच्या धाग्यापेक्षा कमी ज्वालाग्राही आहे. खालीलपैकी कोणत्या वायूचं श्वसित आणि उच्छवासित हवेतील प्रमाण बदलत नाही? तर आपण बघितलं होतं नायट्रोजन. ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन. पुढचा प्रश्न बघा,
तर मित्रांनो बघा आपल्यासाठी मी एक PDF बनवलेली बघा. ही PDF बघा आपले जे काही व्हिडिओ झाले असतील त्या सर्वांचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते सर्व एका PDF मध्ये आपण केलेले आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी बघा तुम्हाला ती नक्कीच फायदेशीर असणार आहे. ती PDF फक्त 50 रुपयाला आपल्यासाठी अवेलेबल केली. 50 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत बघा. हा जो काय आपला फोनपे नंबर आहे यावर सेंड करायचे आहेत किंवा जो काय हा QR कोड दिलेला आहे बघा, हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि त्यावरती 50 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला 8275558283 या नंबरला सेंड करायचा आहे. तातडीने तुम्हाला हे PDF पाठवले जाईल. यामध्ये बघा पूर्णपणे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जबरदस्त रिव्हिजन असे क्वेश्चन टाकलेले आपण. आपल्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे कशाचा ऱ्हास होतो? जर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर कॅल्शियम क्लोराईडचा ऱ्हास होतो. लक्षात ठेवा, कॅल्शियम क्लोराईडचा ह्रास होतो. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी टिंबटिंब वगळता इतर तिन्ही इंद्रिये शरीरात डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूस असतात. तर बघा खालीलपैकी पाणथरी वगळता इतर तिन्ही इंद्रिये शरीरातील डाव्या किंवा उजव्या बाजूस असतात. लक्षात ठेवा, पाणथरी वगळल्यास. डोळ्यांमधील डोळ्यामधील जे काही दृष्टीपटल आहे त्याला आपण रेटिना म्हणतो. याची तुलना कॅमेऱ्यातील टिंबटिंबशी करता येईल. तर कॅमेऱ्याशी फिल्मशी करता येईल. लक्षात ठेवा, फिल्म. पुढचा प्रश्न आहे. छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांचा पारा. तर बघा 7. छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या 12 जोड्यापैकी वरच्या 7 जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात. किती? 7 जोड्या. पुढचा प्रश्न आहे बघा. कोणत्या राज्याच्या तुरुंग विभागाने प्रिझन स्टाफ अटेंडन्स ॲप मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे? तर नागालँड राज्य सरकारने. ऑप्शन क्रमांक बी, नागालँड राज्य सरकारने. महिला आशिया चषक 2022चं आयोजन कोणता देश करणार आहे? तर महिला आशिया चषक 2022चं आयोजन बांगलादेश करणार आहे. ऑप्शन क्रमांक बी, बांगलादेश. लक्षात ठेवा, बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे बघा. व्हिसुव्हियस ही प्रसिद्ध ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा व्हिसुव्हियस ही. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, इटली या देशामध्ये. लक्षात ठेवा, इटली. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. मारियाना गर्ता हा जगातील सर्वात मोठा गर्ता कोणत्या महासागरामध्ये? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा हा पॅसिफिक महासागरामध्ये. लक्षात ठेवा, मारियाना गर्ता हा जगातील सर्वात मोठा गर्ता हा पॅसिफिक महासागरामध्ये स्थित आहे. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक होणे आता पूर्णपणे आणि कायमचे थांबले आहे अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी संबोधलं जातं. तर खालीलपैकी कोणता ज्वालामुखी मृत ज्वालामुखी या प्रकारामध्ये मोडतो? तर राईट आन्सर आहे माउंट पोपा म्यानमार हा मृत ज्वालामुखीमध्ये मोडतो. बघा पूर्णपणे उद्रेक थांबलेला आहे त्याचा. पुढचा प्रश्न आहे बघा. जो ज्वालामुखी सध्या शांत आहे पण त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा ज्वालामुखीला निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणता येईल. तर खालीलपैकी कोणता ज्वालामुखी हा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणून सांगता येईल? तर कोणता आहे बघा? ऑप्शन क्रमांक 4, फुजिया जापान. इथं बघा फुजियामा जापान या ठिकाणचा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणून म्हणता येईल. पुढचा प्रश्न काय बघा. मनोज नरवणे हे कितवे लष्कर प्रमुख होते? तर मनोज नरवणे हे बघा 28वे लष्कर प्रमुख होते. कितवे? 28वे. लक्षात ठेवा. 29वे कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक वारंवार होत असतो त्याला जागृत ज्वालामुखी असं म्हणतात. तर खालीलपैकी कोणत्या ज्वालामुखीची गणना जागृत ज्वालामुखी या प्रकारामध्ये करता येणार नाही विचारलं आपल्याला. तर बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 4, फुजिया जापान. लक्षात ठेवा, फुजियामा जापान हा जागृत ज्वालामुखी प्रकारामध्ये करता येणार नाही. महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा अग्निजन्य खडकाचा प्रकार होय. तर बघा बेसॉल्ट हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. लक्षात ठेवा, बेसॉल्ट. खालीलपैकी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे बघा. ज्यावेळी पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते त्यावेळेला चंद्रग्रहण लागतं. एकदम बरोबर. ज्यावेळी चंद्र व सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये येतो त्यावेळी सूर्यग्रहण लागते. हे पण बरोबर आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला येतं तर सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला येतं. हे पण बरोबर आहे. चंद्रग्रहण पौर्णिमेला असतं आणि सूर्यग्रहण अमावस्येला असतं. हे पण बरोबर आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण लागतं तर प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण लागतं. तर हे बघा विधान चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचा ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला चुकीचंच ओळखायला लावलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. ग्रीनिच येथे दुपारचं 1 वाजला असता भारतीय प्रमाण वेळेनुसार भारतामध्ये किती वाजले असतील?
तर बघा सायंकाळचे 6:30 वाजले असतील. लक्षात ठेवा ग्रीनिच या ठिकाणी दुपारचं जर 1 वाजला असेल तर भारतीय प्रमाणवेळेनुसार भारतामध्ये सायंकाळचे 6:30 वाजलेले असतील. भारतीय प्रमाणवेळ ही 82.5 पूर्व रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेवरून निश्चित केली. तर वरील रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? तर कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे बघा, प्रयागराज आणि वाराणसी या 2 शहरांच्या दरम्यान आहे बघा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीचा किती टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे 71% भूभाग बघा पाण्याने व्यापलेला आहे. किती? 71%. पुढचा प्रश्न बघा, हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये एकूण किती जागा आहेत? हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? तर 68 जागा आहेत. लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागा आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, 2022चा टाटा लिटरेचर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा 2022चा टाटा लिटरेचर जीवन गौरव पुरस्कार महेश एल कुंचवार यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा महेश एल कुंचवार यांना. पुढचा प्रश्न बघा, पाकिस्तान हा सर्वप्रथम सन 1933 मध्ये नाऊ और नेव्हर या पुस्तकात वापरला गेला. हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? तर हे पुस्तक खालीलपैकी कोण लिहिलं होतं? रहमत खान यांनी लिहिलं होतं. लक्षात ठेवा रहमत खान यांनी लिहिलं होतं. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांचा जुलूम, राष्ट्रीय आंदोलन व एकूण तत्कालीन राजकीय परिस्थिती रूपात्मक पद्धतीने प्रतिबिंबित करणारे किचकवध नाटक कोण लिहिलं होतं? कोणतं किचकवध नाटक कोणी लिहिलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी हे नाटक लिहिलं होतं. लक्षात ठेवा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, सन 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय असंतोष प्रकट करण्यासाठी टिंबटिंब या नव्या मार्गाची घोषणा केली होती. तर कोणता नवीन मार्ग होता? प्रतियोगिता सहकार. लक्षात ठेवा प्रतियोगिता सहकार या नव्या मार्गाची घोषणा केली होती 1919 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, जालियनवाला बाग अमृतसर या ठिकाणी निरपराध लोकांना अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव टिंबटिंब होतं. तर सर्वांना माहिती बघा जनरल डायर होतं. काय होतं? जनरल डायर. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर गीता रहस्य. ऑप्शन क्रमांक 2 गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणता लेख लिहिला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 1 जनाब दिल्ली तो बहुत दूर है हा लेख लिहिला. कोणता? जनाब दिल्ली तो बहुत दूर है. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1908 मध्ये ज्या न्यायमूर्तीने टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली तेच टिळकांवरील 1897च्या खटल्यात त्यांचं वकील होते. त्यांचं नाव काय? वकिलाचं नाव विचारलंय. तर वकिलाचं नाव होतं बघा दावर. लक्षात ठेवा दावर. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर तर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? तर हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत. लक्षात ठेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे उद्गार आहेत. पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली आहे? तर USA म्हणजे अमेरिकेने याला मान्यता दिलेली. पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 रिया आवळेकर यांना हा मान मिळालेला. लक्षात ठेवा रिया आवळेकर यांना हा मान मिळालेला आहे. राज्यसभेचे अध्यक्ष टिंबटिंबपेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षाच्या पॅनलचे नामांकन करतात. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 6. लक्षात ठेवा 6 पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करत असतात. पुढचा प्रश्न बघा, राज्यांच्या. तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर आपल्यासाठी बघा जबरदस्त पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. 812 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी बघा 25,000पेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर 572 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी आणलेला आहे. हे कोणाचं बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मराठी शब्द संग्रह आहे आणि 572 हे तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल. हे पुस्तक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. राज्याच्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सभासद असू शकतात. तर बघा 500 इतके सभासद असू शकतात. किती? 500.
प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीत जास्तीत जास्त इतका काळ स्थानबद्ध करता येतं, तर किती? 3 महिने इतकं स्थानबद्ध करता येतं. ऑप्शन क्रमांक 1 3 महिने. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता कर राज्य सरकार वसूल करू शकत नाही? खालीलपैकी कोणता कर राज्य सरकार वसूल करू शकत नाही? तर बघा, कॉर्पोरेशन टॅक्स हे राज्य सरकार वसूल करू शकत नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणतं प्रकरण हे घटना दुरुस्तीशी संबंधित नाही? तर बघा, वरील सर्व प्रकरणे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. बघा, सगळे प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाचा उत्पन्नाचं एक साधन आहे? तर केंद्र सरकारचा उत्पन्नाचं एक साधन आहे, तर आयकर हा कर. कोणता? आयकर. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती बाब राज्य शासनाच्या उत्पन्नाचं एक साधन आहे? तर कोणती बाब आहे? बघा, ऑप्शन्स क्रमांक 1 शेत जमिनीवरील वारसा कर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही? खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही? तर बघा, नागा ही भाषा समाविष्ट नाही. कोणती? नागा. अध्यक्षीय राज्य पद्धतीत मंत्रिमंडळ टिंबटिंबला जबाबदार असते. तर बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 अध्यक्षांना जबाबदार असते. कोणाला? अध्यक्षांना जबाबदार असते. खालीलपैकी कोणते स्वदेशी ड्रायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स नुकतेच लॉन्च केलं आहे? तर INS निस्टार. लक्षात ठेवा, INS निस्टार हे लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या धातूवर पाण्याची अभिक्रिया होत नाही? कोणता धातू आहे त्यावरती पाण्याची अभिक्रिया होत नाही? तर तांब्या आणि चांदीवरती बघा पाण्याची अभिक्रिया अजिबात होत नाही. माणसाच्या स्नायूंमध्ये जवळजवळ किती टक्के पाणी असतं? माणसाच्या स्नायूमध्ये जवळजवळ बघा 65% पाणी असतं. किती? 65% पाणी असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, माणसाच्या शरीरातील माकड हाड हे टिंबटिंब मणक्यांचे मिळून बनलेलं असतं. माकड हाड तर बघा 4 मणक्यांचं मिळून बनलेलं असतं. लक्षात ठेवा, 4 मणक्यांचं मिळून बनलेलं असतं माकड हाड. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष बघा मनोज सोनी. रंगहीन हवेपेक्षा जड व उग्र वास असलेला वायू कोणता आहे? रंगहीन हवेपेक्षा जड व उग्र वास असलेला वायू कोणता आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड. खालीलपैकी पाण्यामध्ये द्रावणीय असणारा आम्लधर्मीय आणि ज्वलनविरोधक असा वायू कोणता आहे? खालीलपैकी पाण्यामध्ये द्रावणीय असणारा आम्लधर्मीय आणि ज्वलनविरोधक असा वायू कोणता आहे? तर कोणता वायू बघा, कार्बन डायऑक्साईड हाच वायू आहे. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड. खाली 3 वायुरूप इंधनाची नावं दिली आहेत, चौथं नाव त्यापेक्षा वेगळं आहे, ते कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं. बघा, मिथेन, ब्युटेन, प्रोपेन आणि पॅराफिन. तर यामध्ये बघा वेगळं कोणतं आहे? पॅराफिन आहे. लक्षात ठेवा, पॅराफिन. मिथेन, ब्युटेन, प्रोपेन आणि पॅराफिन, यामध्ये पॅराफिन वेगळं आहे. बघा, पुढचा प्रश्न बघा, ज्या धातूंचं तापवल्यानंतर सुद्धा ऑक्सिडीकरण होत नाही असे 3 धातू खाली नमूद केलेले आहेत, तर चौथ्या धातूत कोणतं वैशिष्ट्य आढळत नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, तर बरोबर उत्तर बघा, ऑप्शन्स क्रमांक 2 आपला राईट आन्सर आहे. बघा, क्रोमियम. लक्षात ठेवा, ज्या धातू तापवल्यानंतर सुद्धा ऑक्सिडीकरण होत नाही, तर चौथ्या धातूमध्ये कोणतं वैशिष्ट्य आहे? बघा, क्रोमियम. लक्षात ठेवा, क्रोमियम. पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर केरळ हे राज्य बघा भारतातील पहिलं राज्य आहे इंटरनेटला मूलभूत अधिकार देणारं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी नुकतेच PIBचा महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे? तर कोण आहेत? बघा, सत्येंद्र प्रकाश. कोण आहेत? सत्येंद्र प्रकाश.